भजारे विठ्ठला तो तुमासी भजारे विठ्ठला सांगतो तुमासी भजारे विठ्ठला तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया सांगतो तुमासी भजारे विठ्ठला बोला बोला सांगतो तुमासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया हरिता बरोबरी दुरावशी हरिता बरोबरी दुरावशी भवाची पुरी वहावशी काही न लगे एक भावची कारण काही न लगे एक भावची कारण सावने आन विठोबाची हरिता बरोबरी दुरावशी हरिता बरोबरी दुरावशी भवाची पुरी भावसी सांगतो तुमासी सांगतो तुमासी भजारे विठ्ठला
तुम्हासे भजारे विठ्ठला याचा आवाज वाढ नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी काहे न लगे एक भावची कारण तुका मने आन विठोबाची करिता भरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं जगरणेत पानी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदय धवलहास्यं श्री विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथमनमन पांडुरंगा करू प्रथमनमन पांडुरंगा करू दुसरे चरण संतांशिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शुक्लांबर विचार सार परमा माध्यम जगत व्यापिनी विना पुस्तक वेदाम जड्यांधकारापहा हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थिता वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोवरे दुरावशी दुरी भवाची पुरी वहावशी थोडस शांत बसा सगळेजण तुमचं बोलणं जर झालं असेल अनंत कृपा सिंधू रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापूर निवासी माऊली ज्ञानोबाराय वैराग्य रागरसिक संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वितराग संपन्न संत देवमान्य संत संतमान्य संत जगतमान्य संत देहू निवासी जगद्गुरु तुकाराम महाराज शांतीब्रह्म नाथ महाराज आदी करून सकल संतांच्या पावन चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून उपस्थित सर्व मातृवर्ग सर्व पितृवर्ग सगळ्यांच्या पावन चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करून ज्यांच्या मार्गदर्शनातून ज्यांच्या सुंदर अशा सहकार्यातून आणि ज्यांची सुंदर अशा वाणीतून
भगवान श्री भोलेनाथाची म्हणजे पार्वती शंकराची कथा चालू आहे. शिवमहापुराण. आमचे आदरणीय ज्येष्ठ बंधू श्री बालाजी महाराज गुडेवार नांदेडकर यांच्या मार्गदर्शनातून आणि सर्व सप्ताह कमिटीच्या सुंदर अशा सहकार्यानं संपन्न होत असलेला नरसिंह जयंतीच्या पर्व काळावर अत्यंत गोड असं भव्य आणि दिव्य स्वरूपाचं नियोजन सर्व नांदेडकर ग्रामस्थांनी जे आयोजन केले त्याच्यामधली आज 6व्या दिवसाची 6वाच ना 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपरायण महाराजांच्याच मार्गदर्शनातून महाराजांच्या फोनच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलेलं नियोजन आणि सर्व सप्ताह कमिटीच्या मंडळीच्या वतीनं माझ्यापर्यंत पोहोचलेलं आमंत्रण आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्व मायबापांचं दर्शन मला माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाले. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व गोड गुणीजन मंडळी, गोड गळ्याचे धनी, आमचे सर्व गोड गायक, सुंदर पखवाजवादक विनय कर्या बाबापासून तर माझ्यासोबत आलेले हरिभक्तपरायण आदरणीय गायनाचार्य उमाकांत महाराज असतील, दादांचा नवीनच परिचय माऊली महाराज वशेकर आमचे बाळू दादा पखवाजासाठी आहेत. आणि इकडं ते काय म्हणायला लागले मलाच कळलं नाही. हे हॉल असल्यामुळे का नाही आवाजच स्पष्ट आहे ना, आणि त्यातल्या त्यात हे सगळे फॅनच चालू आहेत. सगळं वातावरण असं झाले का नाही. मला वाटतं थोड्या वेळासाठी फॅन आपण बंद करूत का. हां, एवढे जरी चपावंचरणारविंदी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या न्यायानं सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा, माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला एक संदेश सांगणारा महत्त्वाचा असा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांगतायत. तुकोबाराय अभंगाची सुरुवातच करतायत, मी तुम्हाला सांगतो तुम्ही विठ्ठलाला भजा. भजा म्हणजे त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा, त्याचं नामस्मरण करा. कारण भगवंताने हा मानवी जन्म हे जे मॉडेल निर्माण केले फक्त भगवंताला भजण्यासाठी म्हणून निर्माण केले. आणि या जन्मामध्ये येऊन जर तुम्ही भगवंताची भक्ती करत नसाल, नामस्मरण जर त्याचं करत नसाल, त्याची जर भक्ती करत नसाल, तुकोबाराय सरळ सरळ सांगतात नाही तरी गेला जन्म वाया. तुमचा अनमोल असा प्राप्त झालेला मानवी देह वाया गेल्याशिवाय जर राहणार नाही. याकरिता मी तुम्हाला सांगतोय तुम्ही विठ्ठलाला भजा. म्हणले महाराज कळालं, पण आमच्या पाठीमागे जे संसार आहे त्या संसाराबद्दल तुमचं काय मत आहे. साधक लोकांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना सरळ सरळ सांगितलंय, संसारामध्ये तुम्ही जेवढी भरोवरी कराल, करिता भरोवरी नाम अट्टहास सायास, जेवढी संसारामध्ये तळमळ कराल तेवढं संसारामध्ये वाहल्या जाल. आणि एकदा संसारामध्ये वाहिलं की भगवान परमात्मा दूर होईल. जेवढं तुम्ही संसार सायासानं कराल तेवढा भगवान परमात्मा दूर होईल. आणि एकदा जर देव दूर झाला की मग भवाचे पुरे वहावसे, भवसागरामध्ये तुम्ही वाहून जाल. भवसागर म्हणजे काय, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी चरणी जठरी शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते. हे जे शंकराचार्यांनी जो संसार सांगितलाय त्या भवसागरामध्ये तुम्ही वाहून जाल. म्हणजे तुम्हाला किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे भजित. हे पुन्हा जे राहट गाडगा आपल्या पाठीमागं लागले त्या भवसागरामध्ये तुम्ही वाहून जाल. कारण देवापासून दूर झालं किंवा भवसागर ठरलेलं आहे, पुनरपी चरणम हे ठरलेलं आहे. म्हणलं महाराज कळालं, संसार करू नये, परमार्थ केल्याशिवाय राहू नये, कळालं. पण तुमच्या देवाला भजण्यासाठी लागतंय काय. लोकांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना सरळ सरळ सांगितलंय, माझ्या देवाला भजण्यासाठी, माझ्या देवाची भक्ती करण्यासाठी या संसारातल्या कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाहीये. तुकोबाराय सांगतात. असं सांगितल्याच्या नंतर साधक लोकांनी पुन्हा प्रश्न विचारला. म्हणले महाराज खरंच तुमच्या देवाला काही लागत नाही का. तुकोबाराय सांगतात काही लागत नाही, फक्त एक लागते, तेवढं म्हणजे अंतःकरणातली भावना. त्या भावनेच्या व्यतिरिक्त माझा भगवान परमात्मा काही घेत नाही तुमच्याकडून. बघा ना, एका महात्म्याने फार गोड वर्णन केले. भगवान परमात्म्याला दुसरं काही लागत नाही महाराज. भाव का भूका मैं भाव ही एक सार है, जो भाव से बजे मुझे भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी वो देवे मैं कभी लेता नहीं. अरे भाव से को फूल देवे वो मुझे
है स्वीकार है भाव काबू का मैं. काही लागत नाही माझ्या भगवान परमात्म्याला. भावनेनं प्रेमानं काही जरी समर्पण केलं ना त्याला तर तो भगवान परमात्मा नक्की तुमच्यावर तुष्टेल. भगवान परमात्मा नक्की तुमच्यावर कृपा करेल. तुकोबारे सांगतात माझ्या देवाला भजण्यासाठी काही लागत नाही, फक्त एक लागते काही न लगे एक भावाचे कारण. म्हणजे महाराज खरंच सांगताय. तुकोबारे सांगतात मी त्याची शपथ घेऊन सांगतोय त्याला काही लागत नाही. एक सांगू तुम्हाला, मला तुम्ही भक्ती किती करताय, तुम्ही भजन किती करताय याला महत्व नाही बघा. काय सांगतो मी, वाक्य लक्ष देऊन ऐका. तुम्ही भक्ती किती करताय, तुम्ही नामस्मरण किती करताय, तुम्ही कीर्तन किती ऐकताय, तुम्ही भजन किती करताय याला महत्व नाही आहे. तुम्ही किती प्रेमानं करताय याला मात्र महत्व आहे. तुम्ही किती भावनेनं करताय याला मात्र नक्की भगवान परमात्मा पाहतोय. तुम्ही भक्ती 24 तास केली काय, 1 तास केली काय. 1 तासाची भक्ती 24 तासाची बरोबरी करेल आणि 24 तासाची भक्ती 1 तासाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही. तुम्ही म्हणाल कशावरून, सांगतो ऐका ना. प्रेमानं केलेलं भजन भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत आहे आणि प्रेमाच्या व्यतिरिक्त केलेलं भजन भगवंतापर्यंत पोहोचत नाही बघा. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय, अर्थाविन पोती वाचून काय. भजन नाकाविन मोती, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून सरळ शब्द आहेत. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोती वाचून काय. तुकोबारे सरळ सांगतात प्रेमाविना केलेलं भजन भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही. जसं नाकाविना घातलेली मोती काही कामाची नाही, अर्थाविना वाचलेली पोती काही कामाची नाहीये, तसं प्रेमाविना केलेलं भजनही कामाचं नाही. कने विन सोपटे कनेसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे वसनगर. माझ्या माऊली ज्ञानोबाची भाषा सांगू तुम्हाला बघा. शेतकरी वर्गासाठी हा दृष्टांत आहे. शेतामध्ये फार मोठं भारी पीक आले महाराज, एकदम सुंदर पीक आहे, हिरवगार पीक आहे आणि एवढाले मोठाले कंस लागले. ऐका लक्ष देऊन ऐका, फार गोड दृष्टांत माऊली ज्ञानोबांनी दिलाय. एवढे मोठाले कंस आहेत, लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाटत, येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वाटत होतं वा वा काय पीक आले, वा वा काय कंस आहेत, वा वा हा शेतकरी नक्की करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. लोकांच्या मनातली भावना. पण गंमत अशी झाली, फार मोठाले कंस आहेत पण त्या कंसामध्ये दाणेच नाहीत. कामाचे आहेत का बोला. कणसे भरपूर मोठं लागलेत पण त्याच्यात दाणेच जर नसतील कणस कामाचे नाहीत. फार सुंदर नगर आहे, मोठाले बिल्डिंग बांधलेली आहेत, सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, पाणी आहे 24 तास पाणी, सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, सगळं गार्डन आहे, राहण्यासाठी प्रशस्त जागा आहे, वापरण्यासाठी सुंदर हॉल आहे, किचन आहे, बेडरूम आहे, असे अनेक बिल्डिंग तयार केलेले आहेत. पण गावामध्ये एकही माणूस नाही. काय कामाचं आहे सांगा ना. काय करावे गोमटे ओस नगर. माणसं जर असेल तर झोपडीला किंमत आहे, माणसं जर नसेल बिल्डिंगला सुद्धा किंमत नाही बघा. बरोबर ना. माणसं जसं माणसं नसलेले नगर कामाचं नाही, कणस नसले काय दाणे नसलेले कंस कामाचे नाहीत, तसं एवढं सुंदर शरीर आहे फार सुंदर दिसायला सुद्धा, अलंकार सुद्धा भरपूर घातलेत पण त्याच्यामध्ये प्राणच नाही. प्राण गेलेले शरीर काही कामाचं नाही. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो, फार मोठा सप्ताह आहे,
10 लाख रुपये पट्टी जमा केली आहे, फार मोठी मोठी सुंदर सिस्टीम लावली आहे, गोड अशी सिस्टीम आमच्या दादाच्या सारखी, वाजवणारे महाराष्ट्रामध्ये दिग्गज असणारे सर्व बोलवलेत, गायनासाठी फार मोठमोठाली मंडळी बोलवली, कीर्तनकार सुद्धा 25-25 हजाराचे एक बोलवलेत, त्याच्यामध्ये प्रेमच नसेल तुमचं जर ते काय कामाचं हे सांगा ना महाराज. तुमचे 10 लाख खर्चून काय, तुमचे 50 लाख रुपये खर्चून काय, कोणत्या कामाचे नाहीत बघा. त्याच्यापेक्षा अजून पुढे जाऊन सांगू, तुमच्याजवळ काहीच नाही, तुमच्याजवळ माईक सिस्टीम नाही, तुमच्याजवळ टाळ नाही, तुमच्याजवळ पखवाज नाही, तुमच्याजवळ कोणत्या साधनाची उपलब्धी नाही कोणत्याच, पण तुम्ही केलेलं भजन जर प्रेमान असेल ना, माझा भगवान परमात्मा तुमच्या मागं पुढा राहून सांभाळ करतो, लक्षात ठेवा. एक सांगू, ऐका, लक्ष देऊन ऐका. माझ्या गोपाळाकडे काय होतं सांगा ना महाराज, काय होतं माझ्या गोपाळाकडे. तेही भजन करत होते, पण त्यांच्यासोबत भगवान परमात्मा त्यांच्या तोंडातली लाळ खात होता, त्यांच्या तोंडातलं उष्ट पित होता, त्यांच्यासोबत उष्ट खात होता, त्यांच्यासोबत खेळत होता, त्यांच्यासोबत नाचत होता, त्यांच्यासोबत सगळे व्यवहार माझ्या भगवंतानं केलेत. काय केले सांगा ना त्यांनी, काय त्यांच्याकडे टाळ होते, दगडाचे टाळ, अरे कोण त्याचा लाद, किती गाता छंद, ताल नाही, किती गाता छंद, ताल नाही. माझ्या तुकोबाने सांगितलंय, मला त्या गोपाळाकडे टाळ सुद्धा नीट नव्हते हो. आमचे टाळ एवढे सुंदर आहेत, काशाचे बनवलेले आहेत महाराज आमचे टाळ, एवढे असं घुळघुळा वाजती टाळ, आमचे नाद असं निघतंय. पण त्या गोपाळाने जे भजन केलं ना मायांनो, त्यांच्याकडे टाळ सुद्धा नव्हते हो. दगड घ्यायचे 2, दगडावर दगड आपटायचे. बरं, त्यांच्याकडं पखवास्त्र होता म्हणाल, वाजवणारा आमच्या बाळू महाराज सारखा होता. कसला पखवाज आणि कसला काय, आणि काय करायची ती पखवाज म्हणून सांगू, करुणी टिरी आपुले मांदळ. बघा, तुम्हाला मराठी कळतंय ना, मराठी का तेलुगू सांगू, कोणचम तेलुगू असतं ती नको. ऐका, माझ्या गोपाळाकडे पखवाज कोणता होता सांगू, लहान लेकरं लहानपणी नवीन पखवाज शिकत असते वेळेस वाजतेत बघा, झुमचुक झुबुम झुमचुक झुबुम झुमचुक. करुणी आटिरी आपुले मांदळा, आळवेती गोपाळा नाना छंदे. काय त्यांचा पखवाज, शाई उडायची भीती नाही, ढगा फुटायचं टेन्शन नाही. काय पखवाज, असा पखवाज वाजवायचे, असे टाळ वाजवायचे. आळविती गोपाळा नाना छंदे, नाना छंदे गोपाळाचं माझ्या भगवान परमात्म्याचं. करीती नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, करीती नामाचे चिंतन, करीती शब्द आहेत बघा ना, करते नाम
नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान करती नामाचे चिंतन करती पण करत असतेवेळी त्यांच्याकडे कोणत्याच साधनाची उपलब्धी नव्हती महाराज कोणते साधना त्यांच्याकडे नव्हते पण जे भजन करायचे ना ते प्रेमानं करायचे बघा म्हणून भगवान परमात्मा त्यांच्या मागं पुढं राहायचा त्यांच्यासोबत खेळ खेळायचा नको नको ते कामं माझ्या भगवंतानं त्या गोपाळासोबत करू लागलेत महाराज लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन ऐका माझ्याकडे लक्ष द्या तुकोबाराय सांगतात तुम्ही किती मोठ्या याच्यानं भजन करताय तुमच्याकडे किती साधनं उपलब्ध आहेत याच्याशी भगवान परमात्म्याला काही घेणे देणं नाही तुम्ही किती प्रेमानं करताय हे मात्र नक्की नक्की माझ्या शबरीनं प्रेम भगवंतावर प्रेम केले भगवंताचं भजन केले काय होतं सांगा ना महाराज काय चांगली होती दिसायला काय चांगल्या कुळा जन्माला आली होती काय होती सांगा ना पण एवढं मात्र आहे जे भजन केले ना ते प्रेमानं केलं एवढं मात्र आहे थोर सरका थोडं मुंगट जरगंडी प्रमाणे मला तुकोबरायचं बघा ना माझा भगवान परमात्म्याला फक्त एकाच गोष्टीची कमतरता आहे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला बाकी तुमच्या कोणत्याच गोष्टीची गरज नाही बघा लक्ष देऊन ऐकत चला झालं का सारखं ना बसा बसा बसून घ्या जागा ना हळूहळू ढाळे ढाळे मंडप भरलं म्हणा की भरलं रोजच भरत असेल पण ती काय झाले बघा बाया लय हुशार होऊन गेलेत सध्या महिला मंडळी फार हुशार झालीत महाराज पहिली चाल झाली निवांत
थोडंसं कीर्तन अर्धा तास संपलं की मग येऊ लागलेत एखादं मालिका बघून मालिका वगैरे संपली की मग हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके मेळे मार्गाचे निवळे निश्चित टाके. हा चांगलं आहे चांगलं आहे. शेवटच्या प्रसादापर्यंत रोज येत जा म्हणजे झालं. विठ्ठल सगळेजण भजन करा भजन. विठ्ठल 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 खाली बसलेल्या मंडळींना विनंती आहे, जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा भजन करत चला. काय पाप लागणं काय ना भजन केल्यानंतर. कारण आम्ही गावे वाक्य लक्ष देऊन ऐकत चला. आम्ही गावे तुम्ही कोणी काही न म्हणावे, ऐसे तव आम्हा शिकविले नाही देवे. मग काय करा, मना राम राम टाळी वाजवा हाते, नाचा डोला प्रेमे आपुली या स्वहिते. आपल्या स्वहिते नाचा, आपल्या स्वहिते डोला, राम राम म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. आणि आता जर टाळ्या वाजवायला टाळाटाळी केली ना, पुढचा जन्म 2 हात काढून घेतो माझा भगवान परमात्मा. 2 हाताच्या जागी 2 पाय जोडून टाकतो. खंती ते न करा होणे गाढव कुत्रा एक. नाहीतर मग आता जर टाळी वाजवायला टाळाटाळी केली, पुढचा जन्म स्पेशल टाळ्या वाजवण्यासाठीच देतो, ते पण बाजारातल्या. बाजारात कोण टाळ्या वाजवतंय तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तिथं ते गतिरोधकाच्या ठिकाणी थांबलेली असतात, ट्रेनमध्ये जाताना भेटतेत. आता बसच्या जवळ बी येवलेले आहेत, गाड्याला बी धरूच लागलेत. कोण आहे ते सगळ्याला माहित आहे. ते टाळी आपल्या टाळीसारखी नसते, म्हणून टाळ्या वाजवत चला. विठ्ठल शबरीनं भजन केले. काय होतं सांगा ना शबरीकडं? कोणत्या गोष्टीची उपलब्धी होती? काहीच नव्हतं महाराज, पण भजन करायची. सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय राम जय जय राम. हरे रामा हरे रामा राम रामा हरे हरे. एकदा फक्त तिच्या गुरुनं सांगितलंय मातंग ऋषीनं, तुझ्या घरी भगवान परमात्मा येणार आहेत तुझ्या झोपडीमध्ये. त्या दिवशीपासून रोज माझ्या शबरीनं भजन करावं, रोज रोज भजन करावं, रोज रस्त्यावर फुलं अंतरावे. आज माझे नक्की भगवान परमात्मा माझ्या घरी येतील, माझे भगवान माझ्या घरी नक्की येतील. रोज वाट बघावं, रोज भजन करावं. काय होतं सांगा ना शबरीकडे? काय होतं महाराज? काही नव्हतं. रोज रोज म्हणावं, मेरे झोपडी के भाग आज. म्हणा म्हणा म्हणा, सगळेजण म्हणा.
सगळ्यांना पाठ असलेलं भजन आहे, सगळेजण म्हणा. मेरे झोपडी के भाग आज. वा वा. कोणाकोणाला वाटतंय आपल्या घरी राम येतील, सगळेजण म्हणा. ज्यांना वाटतंय त्यांनी सगळेजण भजन करा. मेरे झोपडी के भाग आज. वा वा. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे राम आएंगे. वा वा. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे ओ राम आएंगे तो अंगना से जाऊंगी. बोला. ओ दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी. दीप जला के मेरे जन्मों के सारे पाप कट जाएंगे राम आएंगे. वाह वाह. जोरात जोरात. ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे. जोरात जोरात. ओ राम आएंगे आएंगे राम. धिन किना किन धिक किन धिन. ओ मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. आयो. वा वा. एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजून घ्या. वाजवा जोरात. एकदम सुंदर भजन करताय बरं का. मला असं वाटत होतं इकडचे मंडळी भजन करत नाहीत, काय सुंदर भजन करतात. आणि असं भजन केलं तर राम नक्की आएंगे, नाही भजन केलं तर आलेले बी चले जाएंगे. तुम्हाला कोणतं करायचं ठरवून घ्या. मस्त भजन केले एकदम. रोज शबरी माता म्हणावी मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे. रोज माझ्या भगवंत परमात्म्याची वाट बघावी आणि रोज भजन करावं. मला एकच सांगायचं आहे, शबरीकडं कोणत्याच गोष्टीची उपलब्धी नव्हती महाराज. काय होतं सांगा ना तिच्याकडं. तिलाच खायाची पंचायत. माझ्या देवाला रोज बोरं आणावे. प्रेमानं खाऊ घातलेले उष्टे बोर सुद्धा माझा भगवान परमात्मा खातो. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. तुम्ही प्रेमानं केलेलं भजन, त्या प्रेमापोटी माझा भगवान परमात्मा काहीही करतो. बघा एक वाक्य लक्ष देऊन ऐका. ऐका. संसारामध्ये व्यवस्थेला किंमत आहे. वाक्य लक्ष देऊन ऐका. संसारामध्ये व्यवस्थेला किंमत आहे, पण परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. वरचं जे डेकोरेशन आहे ना, वरचं डेकोरेशन हे सगळं समाज बघतंय. हो माझ्या भगवान परमात्म्याला तुमच्या वरच्या डेकोरेशनची गरज नाही. तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमच्याकडे किती सोनं आहे, तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तुम्ही किती पैसेवान आहात, तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आले, तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आले, तुम्ही किती सुंदर दिसताय, हे फक्त समाजाला याच्याशी घेणे देणं नाही. माझ्या भगवंताला काहीही घेणे देणं नाही. माझ्या भगवंतानं फक्त 2 जाती निर्माण केल्यात. वाक्य लक्ष देऊन ऐका. देवानं फक्त आणि फक्त 2 जाती निर्माण केल्यात. एक चांगली जात आणि एक वाईट जात. दुसरी जातच नाही महाराज. वाईट वागणाऱ्याला वाईट म्हणा, चांगलं वागणाऱ्याला चांगलं म्हणा. चांगलं वागणाऱ्याचा माझा भगवान परमात्मा स्वीकार करतो आणि वाईट वागणाऱ्याचा कोण स्वीकार करते तुम्हाला माहित आहे. विठ्ठल विठ्ठल. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. मी काय सांगत होतो, हे वरचं जे डेकोरेशन आहे ना, हे लोकांना पाहिजे महाराज. महाराज कोणत्या गाडीमध्ये आलेत, महाराज किती पॉकेट घेतात, हे लोकांना घेणे देणं आहे. देवाला काय घेणे देणं आहे सांगा ना. देव फक्त तुमच्या अंतकरणातली अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची. त्याला याच्या व्यतिरिक्त दुसरं काही लागत नाही. वाक्य लक्ष देऊन ऐका. नियत कितनी भी अच्छी हो. वाक्य लक्ष देऊन, फार महत्वाचं वाक्य आहे. नियत कितनी भी अच्छी हो, लेकिन दुनिया आपको दिखावे से जानती है.
नीयत कितनी भी अच्छी हो, लेकिन दुनिया आपको दिखावे से जानती है, लेकिन दिखावा कितना भी अच्छा हो, ऊपर वाला आपको नीयत से ही पहचानता है, एवढं मात्र लक्षात ठेवा. त्याला अंतरातलं लागतंय महाराज, त्याला बाकीच्या वरच्या डेकोरेशनचं काही घेणं देणं नसतंय. म्हणून अंतकरण आतमधलं सुधारण्याचा प्रयत्न करा. आपण वर निर्मळ व्हायला लागलोय, पण आत घाण तशीच आहे. त्याच्यामुळं भगवान परमात्मा तुमचा स्वीकार करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या भगवान परमात्म्याला आतमधलं लागतंय, तुमच्या वरचं काही घेणं देणं नाही. तुम्ही किती सौंदर्य आणि आतमध्ये हाय तरी काय महाराज याच्यावर सांगा ना. याच्यामध्ये काय आहे? अस्थिस्तंभम स्नायुबद्धम मांस शोणितले पितम चर्मावनद्धम दुर्गंधम पात्रम मूत्रपुरी हो. भगवंतानं हे जे मॉडेल तुम्हाला दिले का नाही, याच्यामध्ये फक्त मांस मज्जा रक्त पू हे सगळं याच्यामध्ये भरलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय आहे सांगा ना. या शरीरावर प्रेम करण्यासारखं काही नाही आहे. या शरीरानं फक्त एकच काम चांगलं करता येते, ते म्हणजे देवाचं भजन. याच्या व्यतिरिक्त जर याचा विचार केला ना, शरीराची होय माती, शरीराची होय माती, कोणी न येती सांगाती राम. शरीराची होय माती. म्हणून या शरीरावर जेवढं प्रेम करताय ना, याच्यामधलं काढा, भगवंताच्या चरणाशी जोडा, तुमचा अंतःकरण निर्माण करा. निर्मळ केल्याच्या नंतर भगवान परमात्मा नक्की तुमच्या अंतःकरणामध्ये येऊन बसतो. त्याला तेच आवडते महाराज. हो राहे दे ज्या देवाने एवढं सुंदर निर्मळ हे जे दिले ना मॉडेल, याच्यानं फक्त एक काम चांगलं करता येते, ते म्हणजे देवाचं भजन भक्ती. थोडा आवाज द्या दादा, कमी करू नका. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही चांगलं नाही हो, काही चांगलं नाही. फक्त एक मात्र आहे, देवानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण करता येते. म्हणून साधू संत वर्णन करतायत, बाबांनो एक क्षण सुद्धा भजनाच्या व्यतिरिक्त तुम्ही घालवू नका. हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे. बघा ना, काही साधू संतांचे शब्द आहेत. म्हणून तुकोबारे सांगतात, बाबांनो अरे याच्यानं भजन करता येते, करा रे बाबा करा. आणि ते करत असते वेळेस प्रेमानं करा. आणि जर त्याच्यामध्ये जर प्रेम नसेल, त्याच्यामध्ये जर भावना नसेल ना, संत तुकडोजी महाराजाचं प्रसिद्ध अभंग आहे बघा, सगळ्यांना पाठ आहे. मनी नाही भाव मने देवा मले पाव, देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा. बोला बोला, देव सगळ्याला पाठ आहे र, पण कोण ऐकतंय, कोण त्याचं वाक्याचं कोण घेते सांगा ना. जीवनामध्ये कोण 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 एवढ्या भावनेनं कोण प्रेमानं भजन करतंय? कोणी करत नाही महाराज. एक मात्र लक्षात ठेवा, साधू संत तुम्हा आम्हाला एवढ्या तळमळीनं सांगतायत ना दादानो, एवढ्या तळमळीनं, एवढा अट्टहास तुमच्या पाया पडतात हो कधी कधी साधू संत. तुमच्या आमच्या पाया पडावं एवढी लायकी आहे का हो आपली सांगा ना. काय लायकी आहे आपली महाराज? ज्यांच्या घरी काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतो. अरे ज्यांच्या घरी काळ सलाम करतो तुकोबाराय राम राम. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडोनिया कर तिष्ठत से. माझ्या तुकोबारायचा अधिकार सांगू, माझ्या तुकोबारायचा अधिकार वाक्य लक्ष देऊन ऐका. एकाच वाक्यात तुकाराम महाराज सांगतो ऐका.
उगाच खातो पडून राहतो त्याला आराम म्हणतात. वाक्य लक्ष देऊ नाही का? उगाच खातो पडून राहतो त्याला आराम म्हणतात. एखाद्यानं पैसे घेतले ना वापस नाहीच दिले त्याला हराम म्हणतात. आणि एखादी जर व्यक्ती वारली तर तिथं हेर राम म्हणतात. ज्याच्या अंगामध्ये भरपूर ताकद आहे त्याला बलराम म्हणतात. जो आत्म्यामध्ये राहतो त्याला आत्माराम म्हणतात. जो सख्यासारखं मित्रासारखं राहतो त्याला सकाराम म्हणतात. वडिलांचं वचन ऐकून आईची मान कापतो त्यांना परशुराम म्हणतात. त्याच आई वडिलांचं वचन ऐकून 14 वर्ष वनवासात जातात त्यांना श्रीराम म्हणतात. आणि ते श्रीराम ज्या महात्म्याच्या चरणाला धुवून पाणी पितो त्यांना जगद्गुरु तुकाराम म्हणतात. एवढा मोठा तुकाराम महाराजांचा अधिकार आहे. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकासे नेले निर्गुणाकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजोनिया दंडवत घाली. एवढा माझ्या तुकाराम महाराजाचा अधिकार आहे. आणि त्या तुकाराम महाराजानं तुमच्या आमच्या पाया पडावं. बाबांनो भजन करा रे. अंतकरणातून भजन करा, भावनेनं भजन करा, प्रेमानं भजन करा, माझ्या भगवंताची भक्ती करा. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. काय एवढा टास असेल हो? काय फायदा असेल सांगा ना साधू संतांचा. तुम्ही भजन केलं म्हणजे काय त्यांना काय फायदा आहे काय सांगा ना बरं. तुम्ही नाही भजन केलं त्यांचा काय घाटा आहे का हो? काही घाटा नाही. पण तुकोबरायला माहित आहे हे संसारामध्ये अडकलेले जीव विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील कीव. नुपजे नारायणी भाव पाहुणी ठाव नरदेह पाहुणी ठाव नरदेह नारायणी भाव नुपजे विषय ओढी भुलले जीव म्हणून आता याची कोण करील कीव. तुकाराम महाराजांचे शब्द आहेत. तुकोबराय विचार करतायत या विषयामध्ये गुंतलेल्या या जीवाला कसं वर काढावं. कारण यांना इथं विषय भोगताना बरं वाटतात पण वर गेल्याच्या नंतर फार मोठं यमदंड भोगावं लागते महाराज. विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड. फार यमाचे यमदंड वैसतील माथा तेव्हा तुझा रक्षिता कोण आहे. साधू संतांचे शब्द आहेत. कारण तुकोबरायला याची जाणीव आहे. बघा एखादं लेकरू जर वाईट वागायला लागलं ना त्याची आई त्याला पाया पडून सांगते बाबा अरे तुझ्या पाया पडतो वाईट वागू नको. अरे ऐक माझं जर ऐकलं असतं तर तुझं भलं होते बाळ्या. माझं ऐक जसं तळमळीनं सांगतं ना मला साधू संतांची तेवढीच तळमळ असते हो. तुमच्या आमच्या प्रत्येक जीवाचा उद्धार झाला पाहिजे यासाठी साधू संत रात्रंदिवस तळमळ करतायत. आणि तुम्हा आम्हाला पाया पडून सांगतायत लागून या पाया विनवितो तुम्हाला. एवढ्यावर जर नाही ऐकलं तर हात जोडून सांगतात कर जोडून विनवितो तुम्हा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका गुंतू विषय कामा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नका करू संसार भ्रमा अरे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कधी हात जोडतात कधी पाया पडतात. याच्यापेक्षा पुढे जाऊन तुकाराम महाराजांना तर दंडवत घातले. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुराळे चित्त शुद्ध करा. आपुराळे चित्त शुद्ध करा. तुम्ही देवाची भक्ती करा. तुम्ही नामस्मरण करा. तुमच्या पाया पडतो तुम्हाला दंडवत घालतो. महाराज एवढं सगळं सांगल्यावरही लोक ऐकायला तयार नाहीत. सगळेजण विषयात गुंतलेत महाराज. विषयों के बंदों से बांधा गया तू संत समागम को भूल गया क्या किया. लक्ष देऊन ऐका कीर्तन. क्या किया क्या किया क्या किया रे जीवन गवा दिया रे तूने जीवन गवा दिया. जिसे पाना था उसको तो खो दिया रे जीवन गवा दिया
तूने जीवन गवा दिया. माझ्या संत तुकडोजी महाराजांचं भजन आहे. महाराज या विषयाच्या नादाला लागून आपण सगळेजण त्याच्यामध्ये गुरपटलोय. पाया पडल्यावर, दंडवत घातल्यावर, हात जोडल्यावर जर तुम्ही ऐकत नसाल, नाथ बाबांना सांगितलंय पिंगळा झालाय का? पिंगळा म्हणायचा का? झालाय पिंगळा? झालाय? कोण म्हणले? म्हणायचं का अजून एकदा? तुम्ही सगळेजण सहकार्य करत असाल तर म्हणू, नाही तर जाऊ द्या, कॅन्सल. म्हणायचं का? सगळेजण सहकार्य करावं लागतंय. पण म्हणाल ना, एवढा हात जोडून, एवढे पाया पडून, एवढा दंडवत घालून जर लोक ऐकत नसतील तर तरी नाही काल मग दुसरा येईल. हे तरी नाही काल. टाळ्या टाळ्या. मग दुसरा येईल. टाळ्या टाळ्या सगळ्यांना हात वर करा. वर वर हात वर. नाथ बाबा वर्णन करताय. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. एका जनार्दनी आमचं काय वाजाईल. पिंगळा 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 बोल बोले बोलो पिंगळा मारवारी. अरे पिंगळा मारवारी. बोल बोले बोले का पिंगळा मारवारी. पिंगळा मारवारी. बोल बोल बोले का पिंगळा मारवारी. पिंगळा मारवारी. बोल बोल बोले का पिंगळा मारवारी. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा. टाळ्या टाळ्या टाळ्या. टाळ्या वाजवा. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा पिंगा. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा. अवघा धांगड धिंगाजी, हो अवघा धांगड धिंगा. हे अवघा धांगड धिंगाजी, अवघा धांगड धिंगाजी. धांगड धिंगाजी, हो अवघा धांगड धिंगाजी. हे अवघा धांगड धिंगाजी. पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा ग बाई, पिंगा पिंगा. पिंगळा मारवारी. बोल बोरी करे का पिंगळा मारवारी. बोल बोरी करे का पिंगळा मारवारी. पिंगळा मारवारी. बोल बोरी करे का पिंगळा मारवारी. पिंगळा मारवारी. बोल बोरी करे का पिंगळा मारवारी. बोल बोल करे का पिंगळा मारवारी. बस बस बस. कोणाच्या तर अंगात येईल नाही तर. हा हो. टाळ्या तर वाजवा कमीत कमी. एवढं घसा बसलाय ओरडू ओरडू. माझ्या नाथबाबांनी वर्णन केले. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. दुसरा येईल म्हणजे पहिला माझा भगवान परमात्मा आणि दुसरा यम. दुसरा म्हणजे कोण? हा. हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही काल सरद शेवटी बा काळ बांधून येईल. सरद शेवटी बा नेती बंद जैसा बांधून या. नाथ बाबा सांगतात हे सगळं ऐकायला गेल्यावर आमचं काय जाणार आहे सांगा ना. येथे कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने अनाहित केले. एका जनार्दनी आमचं काय बा जाईल. पिंगळा माधवारी. बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. अरे मागच्या आळीला तुम्ही सावधासा. मागच्या आळीला या मॉडेलचा नाही भरवसा.
बघा ना, नाथ बाबा एवढं वर्णन करून सांगतात. एवढं सगळं सांगल्यावर जर ऐकत नसाल ना, तर तुमचं तुम्ही बघून घ्या बाबा. भगवंतानं हे जे निर्माण केलंय ते फक्त आणि फक्त देवाचं भजन करण्यासाठी, आणि ते भजन करत असते वेळेस भावनेनं मात्र केलं पाहिजे. आणि भावना जर नसेल तर मग तुकोबाराय सांगतात कामाचं नाही. त्याच्या